रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणी अखेर मोठी अपडेट. पती निलेश पाराध्येवर गुन्हा दाखल. सोशल मीडियावर आपल्या रील्समुळे लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारी ब्रह्मपुरी येथील रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या मृत्यू प्रकरणी अखेर 23 दिवसानंतर महत्त्वाची घडामोड झाली आहे. मंगळवेढा पोलिसांनी तिचा पती निलेश विलास पाराध्ये याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. 26 मे रोजी ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये रोहिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र तपासादरम्यान आणि कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाची बाब समोर आली. फिर्यादीनुसार रोहिणीची इच्छा नसतानाही पती गेल्या वर्षभरापासून तिला हॉटेलमध्ये जबरदस्तीनं काम करण्यास भाग पाडत होता. शिवाय घरगुती कारणांवरून वारंवार वाद, शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या सततच्या छळाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं फिर्यादीत नमूद केलंय. आत्महत्येनंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. चाहत्यांनी आणि नागरिकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.